नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि या सगळ्या माहेरवाशिणी नेहमीप्रमाणे माहेरी आलेल्या आहेत. पण मला एक सगळ्या तायानं तुम्हाला सांगायचं की असं कधी भीती वाटली किंवा समजा एकटं वाटलं, लगेच आपण आईला आठवतो की आई समोर दिसली तर आईला जाऊन मिठी मारतो, हो की नाही. ही लहानपणापासून आपल्याला सवय लागलेली असते आणि म्हणूनच काय की जेव्हा लेक आपली सासरी जात असते तेव्हा त्या सासरी जाताना आई तिला एक आपल्या जवळची एक साडी भेट देते की ही तुझ्याजवळ ठेव. का माहितीये का? कारण ती साडी आहे ना, ती साडी फक्त एक वस्तू नसते, तर ती त्या मुलीसाठी एक आईचा आधार असतो. की तू सासरी चालली आहेस, नवीन घरामध्ये चालली आहेस, नवीन माणसांमध्ये चाललेली आहेस, तर तिथे तुला एकटं वाटायला नको, मी तुझ्यासोबत आहे असं समज. आणि म्हणून ती साडी असते आणि या साडीचं महत्व सुद्धा तितकंच असतं, हो की नाही. कधी कधी तर काही ताया आईची आठवण म्हणून ती साडी परिधान सुद्धा करत असतात. तर हेच आई आणि मुलीचं नातं असतं. तर आज ह्या सगळ्या इथे ताया इथे माहेरवाशिणी आलेल्या आहेत आणि मला माहिती आहे की त्या त्यांच्या घरातल्या त्या हुकुमाच्या राण्या आहेत, हो की नाही. पण आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला तर मग सुरू करूया आपला धमाकेदार मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. पण आता ह्या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत, तर माहेरच्या आठवणी आता निघणारच. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. नंदिनी सुदर्शन साळवे. माहेर कुठलं? चिकलठाणा. आणि सासर? चिकलठाणा. भाऊजी काय करतात? ते मल्टी सर्व्हिस करतात, त्यांचा सेतू आहे. अच्छा. असं वर्षातून किती वेळा माहेरी जाणं होतं? नाही, म्हणजे मी माहेरी जात नाही, कारण की माझं लव्ह मॅरेज आहे, तर माझे घरचे मला बोलत नाही. तर मला त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की म्हणजे जी चुकी माझ्याकडून झाली त्यांनी मला आता बोलावं आणि एक्सेप्ट करावं. 4 वर्ष झालेत माहेरचे बोलतच नाहीये. नाही. या 4 वर्षात कधी स्वतःहून प्रयत्न केलास तू माहेरी जाऊन त्यांच्याशी? प्रयत्न केला. माहेरी जाऊन प्रयत्न? नाही, माहेरी जाऊन नाही केला, पण असं मी कॉल करायचे भावाला, काकाला, काकूला, पण त्यांनी कधी घेतलाच नाही. ताई, मी समजू शकतो की तुला काय त्रास होत असेल किंवा तुला किती वाईट वाटत असेल ते, पण या माध्यमातून तुला समजा आई बाबा समजा समोर आहेत, काय तू त्यांना सांगशील, काय बोलशील तू त्यांना? मला त्यांना एकच सांगायचं की मी चुकी केली ते मी त्यांना मनापासून सॉरी म्हणते. माझ्या काकूला, काकीला, नाना नानीला आणि माझ्या आई बाबांना. तर त्यांनी आता मला एक्सेप्ट करावं हीच माझी इच्छा आहे. ताईच्या वतीने मी नक्कीच तुझ्या आईबाबांना पण नक्कीच सांगेन की मान्य आहे, आपण आपल्या मुलाला वाढवत असतो, त्यांना शिक्षण देत असतो, त्यांच्यावरती छान संस्कार पण करत असतो आणि मग कुठेतरी आपल्या मताविरुद्ध जेव्हा एखादं आपलं मुलगा किंवा मुलगी जेव्हा आपल्या मनाविरुद्ध वागते तेव्हा नक्कीच आई वडिलांना त्याचा त्रास होतो. पण मला असं वाटतंय की आता 4 वर्ष झालेली आहेत आणि ताई तिच्या संसारात खूप सुखी आहे, आनंदी आहे, तर तुम्ही सुद्धा अगदी मोठ्या मनाने माफ करा तिला. ताई, नक्कीच मला खात्री आहे की हा भाग बघितल्यानंतर किंवा हा मेसेज निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते कदाचित तुला नक्कीच फोन करतील. हां ताई, छान वाटलं तुझ्याशी. छान वाटलं म्हणण्यापेक्षा तू ज्या पद्धतीने तुझ्या मनातलं व्यक्त झालीस ते आपलेपणाने हक्काने तुला बोलावंसं वाटलं ना, त्याचा खरं तर आम्हाला खूप आनंद वाटतो. ताई, तू इथे बसू शकते. आणि आता माहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाकडे, कारण या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण आता ही जी माझ्या बाजूला जी खुर्ची तुम्हाला दिसते आता ती तुम्हाला माहिती झालेली आहे.
ही साधी सुधी खुर्ची नाहीये, तर ही आहे मानाची खुर्ची. आणि आजच्या भागाची जी हुकुमाची राणी होणार आहे ती ह्या खुर्चीवरती विराजमान होणार आहे. मला सांगा कोण कोण होणार आहे हुकुमाची राणी? सगळ्याच होणार आहे. या सगळ्यांमधून एकच होणार आहे हुकुमाची राणी. पण त्यासाठी तुम्हाला खेळ खेळावे लागणार आहेत आणि आपल्या पहिल्या खेळासाठी आपल्याला काही ताया निवडाव्या लागतील. पण त्या कशा? तर त्या लकी ड्रॉ मधून आपण निवडणार आहोत. त्यामुळे आता लकी ड्रॉ होणार आणि त्यातून निवडणार आहोत आपण पहिल्या खेळासाठी ताया. ह्या लकी ड्रॉ बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाची चिठ्ठी आलेली आहे त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या? त्यांनी हात वरती करायचे, उभं राहायचंय. व्हेरी गुड. आणि लकी ड्रॉ मधून 14 तायांची निवड झालेली आपल्या पहिल्या खेळासाठी. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. पण आता ह्या सगळ्या 14 ताया आल्या आहेत आपल्या पहिल्या फेरीमध्ये आणि या पहिल्या फेरीतला खेळ आहे. आता हा खेळ असा आहे की आपण लहानपणापासून नेहमीच स्टॅच्यू खेळत आलेलो आहोत, बरोबर आहे की नाही? हा स्टॅच्यू करतो, मग समोरचा हल्ला की आपण बोलतो ए आउट आउट आउट, बरोबर? हे लहानपणापासून करत आलेलो आहोत, बरोबर की नाही? हाच खेळ आहे. फक्त ह्याच्यामध्ये बदल असा आहे की एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही सगळ्यांनी छान नाचायचं आणि एकाच क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तर तुम्ही आहे त्या पोझिशनमध्ये तसंच उभं राहायचं. जी ताई हलेल, जी ताई हसेल किंवा जी ताई डोळे मिचकवेल ती बाद. अशा 4 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. ठीक आहे? तयार आहेत? सुरू करायचं मग खेळ नक्की. चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे होगा, मुझे दिल दिला को तेरा देगा. मुझे प्यार नहीं तुझसे होगा, मुझे दिल दिला को तेरा देगा. स्टॅच्यू. ताई बाद झाली. की आताही तुम्ही बाद झालेले आहेत आणि बापणे आता काय करायचं ह्या ताईंचं? कधीपासून अशा उभे तुम्ही तुम्ही असला त्या तुम्ही बाद झालेला आहात. कसे आहात भाऊजी? काय म्हणतात? ताई ए ताई ताई केवढं कंट्रोल करते मग. हो हो क्या बात आहे ताई, बाद झालेली आहे तू हसले. त्या खेळातून आपल्या या 10 ताया आलेल्या आहेत पुढच्या फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन. कारण ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि आपल्या पहिल्या फेरीतून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. आणि ह्या फेरीमधला खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे
करायचं आहे की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये एक एक पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. मी 1 2 3 म्हटल्यानंतर समोरची जी लाल लाईन तुम्हाला दिसते ती लाल लाईन पार करायची. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार करत असताना सुद्धा कप पडला तसाच कप उचलायचा आहे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. डोक्याला हात किंवा कपाला हात लावायचा नाही. हात खाली अजिबात नाही. जी ताई कपाला हात लावेल ती ताई बाद. ओके. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. 1 2 3. व्हेरी गुड. पहिल्या 5. कप पडलाय कप पडलाय कप पडलाय कप पडलाय कप पडलाय ताई तुमचा तुमचा पडलाय. नाही 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 इथे आधीच पडला तुम्ही तो. नाही नाही ते बघा आपले व्हिडिओ काढलेले ते बघते. चला लवकर 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 लवकर. पडला पडला हा पुन्हा मागे. हा हा लवकर. हा मस्त. हा मस्त की बॅलन्स करा. हा बॅलन्स करा मस्त पैकी. ओके. हा सावकाश 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 सावकाश. हा व्यवस्थित बॅलन्स करा. हा डोकं अजिबात डोकं हलवू नका. डोकं हलवू. बॅलन्स बॅलन्स बॅलन्स. हा डोकं हलवू नका. डोकं हलवू नका. हलवू नका. हा डोकं हलवू नका. हा व्हेरी कुठे तुमचा या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ए गप. माझाच पहिला कप या खेळामधून या 5 ताया आपल्या पुढच्या फेरीमध्ये आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुझं नाव सांग पटकन. ज्योती मंगेश माहुरकर. आणि माहेर कुठलं? पैठण, सासर संभाजीनगर. बर एकदम सगळं सांगूनच टाकलं. कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि ह्यातल्याच 2 जणी जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. हा ताई तुझं नाव सांग. राजश्री सचिन बाबरेकर. माहेर संभाजीनगर आणि सासर पण संभाजीनगर. 10 मिनिटाचं अंतर सासर आणि माहेर मध्ये. गाडीवर गेलं 10 मिनिटाचं अंतर. काय सांगतो? ओके. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मस्त वाटतंय. हा दुसऱ्या राऊंड मध्ये आलो हे खूप आनंदाचं वाटतं. हो की नाही? क्या बात आहे ताई. खूप खूप अभिनंदन तुझं आणि शुभेच्छा सुद्धा. हा ताई तुझं नाव सांग. रुपाली श्रीकांत दानवेकर. माहेर आंबड आणि राहणार इथं संभाजीनगर. ताई कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. हो. व्हेरी गुड. नाव सांग तुझं काय? माझं नाव ज्योती विकास डोंगरे. आणि माहेर कुठलं? माहेर माझं यनाकरा नौजोंग कॉलनी इथलच संभाजीनगर. अच्छा. आणि सासर? सासर पण इथलच आहे जाधववाडी. अच्छा म्हणजे सासर आणि माहेर एक जवळ जवळच आहे. जवळ. 10 मिनिटाचं अंतर आहे फक्त. 10 मिनिटाचं अंतर हो. आहे. लव्ह मॅरेज आहे की नाही? अरे आपण बरोबर पाहिजे ना महिने. मग काय कसं वाटतंय पण आता या खेळापर्यंत आलीस? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. ताई तुझं नाव सांग. माझं नाव अर्चना नितीन गव्हाणे. आणि माहेर कुठलं? माझं माहेर संभाजीनगर. आणि सासर? सासर पण संभाजीनगर. तर आता ह्या खेळापर्यंत आलीस कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. इथे आले ते सगळ्यात छान आणि इथे 5 पर्यंत आले ते तर सगळ्यात छान. हो ना? त्या बात आहे. हरकत नाही. चला तर आता सुरू करूया आपला हा खेळ. आणि या फेरीतला जो खेळ आहे ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. हा खेळाचं नाव काय? तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. हा तळ्यात मळ्यात. हा ताई हा सांग. तळ्यात मळ्यात. नाही नाही ताई. हा तळ्यात मळ्यात. हा तळ्यात मळ्यात. ताई हा काय खेळाचं नाव आहे? तळ्यात मळ्यात. अरे बापरे. ठीक आहे हरकत नाही. आणि आता सुरू करूया आपला हा तळ्यात मळ्यात खेळ. हा हे तळे हे मळे. ओके. या 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये म्हणजे 3 ताया होणार आहेत बाद. ठीक आहे. चलो रेडी. 1 2 3. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात
मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात चला मळ्यात तळ्यात उशिरा उडी मारली तरी पण बाद हा लक्षात ठेवा. चला मळ्यात आउट आता बाद हा तुम्ही बसू शकता. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. व्हेरी गुड ताई, तुम्ही बाद झालेला आहात. तुम्ही बसू शकता. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. क्या बात आहे ताई, तुम्ही बाद झालेला आहात. बसू शकता. आणि तळ्यात मळ्यात या खेळातून या 2 ताई आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये आणि ह्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. ओ हो हा कसं वाटतंय ताई आता ह्या शेवटच्या खेळामध्ये आलेली असते कसं वाटलं वाटतं? नव्हतं इथपर्यंत पण आले. मस्त खूप छान वाटते. खूप खूप म्हणजे छान एन्जॉय झाला मस्त. वाटतं. हुकुमाची राणी होणार की नाही? येस, इथपर्यंत आले म्हणजे आता होणारच पक्का. हो हुकमाची राणी तर मीच होणार. मी म्हणते हीच होणार. मग आता मी प्रयत्न करणार, मी पण होणार ना. हरकत नाही. क्या बात आहे का तुझा काय दोघींसाठी होऊन जाऊ द्यात. आणि या फेरीतला हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे तुम्हाला दिसते की तो पिवळ्या रंगाचा फुगा आहे. ओके बरोबर. आता तो फुगा तुम्हाला जाऊन फोडायचा आहे. पण तो कसा हा तर इथे संगीत वाजवलं जाणार आहे. त्या संगीतावरती दोघींना तुम्हाला नाचायचंय, गोल गोल फिरायचंय आणि एका क्षणी ते संगीत थांबेल. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. ठीक आहे. पण इथे महत्वाचं असं आहे की तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आणि मग तो फुगा फोडायचा. दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. चलो रेडी. चला त्यासाठी म्युझिक प्लीज. पहिल्या जाण्याची ताजी ताजी सोनी हाय माझी खाऱ्या पाण्याची लाख मोलाची रस्त्याची दर्याची नित्या बाजाराला माझे मासोलीला मी झिली देणार नाही संडे मार्केटला व्हेरी गुड. हात लावायचा पट्टीला. पट्टीला हात लावायचं नाही. नाचायचं नाचायचं जागेवर. हा चला फुगा पुढा. हा हा फुगा पुढा फुगा पुढा. हा अच्छा जागेवर उठायचं नाही. तिथं नसा. हा लवकर लवकर. हा हा फोडा 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 फोडा. आणि अन्वी कोशिंबीर या खेळातून विजेती झालेली आहे. ही ताई क्या बात आहे. म्हणजे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि खूप छान वाटतं. या शेवटच्या खेळापर्यंत येणं सुद्धा सोपी गोष्ट नसते. एवढ्या 14 तायांमधून तू उपविजेती ठरलेली आहेस. कसं वाटते? खूप खूप सुंदर वाटतंय. वाटलं नव्हतं मी इथपर्यंत येईल आणि उपविजित होईल म्हणून. माझी मैत्री झाली, मला खूप आनंद होतोय. आमच्या दोघींमध्ये कोणतरी होणार होतं पण माझी मैत्रीण झाली. पुढच्याच मी. क्या बात
बात आहे. खूप खूप अभिनंदन. आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण आजच्या भागाची हुप्पाची राणी झालेली आहे ही ताई.